आणि मला उद्या काहीतरी झालं तर काय डिस्को सारखं फील येतंय मला तरी। आणि सो हे गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो आज के व्लॉग के साथ गाइज, और अभी मैं बनाऊंगा भाई मराठी में व्लॉग। और अभी आज जा रहे हैं हम, अरे मराठी में बनाऊंगा बोला और फिर से हिंदी बोल रहा हूँ। तर मित्रांनो, आता आपण जाणार आहे खांडोळीमध्ये, म्हणजेच इस्लामपुरात सूर्या क्रिएशनच्या साईडला खांडोळी म्हणून एक कॅफे ओपन केलेली आहे। ते आता बरेच दिवस झाले ओपन झालेले आहे, पण ते प्रवीण दादा म्हणून तिथले जे मेन ऑनर आहेत त्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे। तर आता अभिषेक भाई पण आलेला आहे, तर अभिभाई पण आहे इथे, आणि अभिभाई आता चला आपण जाऊया। आता पप्पा आल्यावर आपण निघूया, त्याच्या आधी अभिचं हेअर कट करायचं। तर आपण जाऊया सरळ बिग डॅडीमध्ये, आणि बिग डॅडीमध्ये जाऊन भेटतो। तर चाल, त्याच्या आधी माझा मित्रांनो आला एक पार्सल। म्हणजे आता या पार्सलमध्ये होतं काय आता हे तुम्हाला पुढच्या फुटेजमध्ये कळेल, कारण आता हेटर्स लोक कसं आहे ते नंबर प्लेट माझी लागले तो वाकवायला, त्याला आता हे प्रोटेक्ट करायसाठी मी आणला आहे कवर। आता आपण डायरेक्ट निघूया बिग डॅडीला। नमस्कार, मी कोल्हापूरची फेमस खांडोळी याची फ्रँचायझी आपल्या इस्लामपूरमध्ये चालू केलेली आहे। तरी खांडोळीमध्ये अंड्याचे खूप असंख्य असे प्रकार आपल्याला इथे टेस्ट करायला मिळतील। त्याचबरोबर व्हेजमध्ये पण खूप प्रकार आहेत, आणि नॉनव्हेजमध्ये पण भरपूर प्रकार आहेत। धन्यवाद। तर मित्रांनो, आता इथं मी घरी आल्यावर इथं एक गिफ्ट रॅप करायचे होते, जे क्रिसमस आहे उद्या। तर ह्यांनी एक कस्टमर आहे ज्यांनी त्यांच्या घरातले छोट्या मुलांना घेतलेलं आहे। मी एवढंच दाखवतो आहे कारण अजून खूप काही होतं जे मी अजून पॅक केलेलं नाही, ते पॅक केलेलं तेवढंच दाखवलं। त्याच्यानंतर मी डायरेक्ट रात्री गेलो, मी पॉवर मोडला गाडी लावलेली आहे, म्हणजेच तुम्ही ओळखू शकता की मी स्पीडने थोडी बाहेर चालवली। परत मी रूममध्ये आलो। तर मित्रांनो, आता मी आलो घरात म्हणजे वर रूममध्ये आलो, आणि मी दुपारी आल्यापासून माझ्या लक्षात पण नाही की मी प्रमोशन करायला गेलतो, आणि माझा लॉंग व्हिडिओ पण शूट होतोय, त्यामुळे सॉरी। किती व्लॉग झालाय ते झाला, आता असू द्या तिकडं। आणि मी आत्ता तुम्ही जी फुटेज बघितली की नाही, माझं जरा डोकं सटकलेलं, त्यामुळं गाडी घेतली आणि माझं मी एकटाच फिरायला गेलो।
एक 10-12 किलोमीटर गरगरीत मी एकटाच फिरून आलो बघा. आणि मी आता रूममध्ये आता झोपणार आहे बघा. झोप आली मला. आणि मी इथं बघू शकताय आपली आता ही रूम खट्ट केली आहे. आणि इथं आता मी एक लावली आहे लाईट. ते आता मी हे लाईट बंद केली की नाही, हे LED स्ट्रीप बंद केली की हे कसं दिसतं फक्त बघा. फक्त तुम्ही हे आता घालवतो 1 2 3 बघू शकता. एकदम म्हणजे डिस्कोसारखं फील येतं आहे मला तरी. आणि मी आता यात आहे की नाही गाणी मस्तपैकी लावतो बघा, रिमिक्स गाणी स्पॉटिफायला. मस्त झोपतो आहे बघा इथं. हे बघा, हे आपलं असं रोजचं रुटीन चालू असतं आहे. त्यामुळं कसं आहे माहीत आहे का, आता जिंदगीचं किती पल असतात माहीत नाही. त्यामुळं एकदम मजेत राहायचं. हां, कामधंदा पण करायची सगळी बरोबर, पण किती दिवस कोणाचं बाकी आहेत काय सांगू शकत नाही हो. आता हा व्लॉग मी एडिट करून घातला आणि मला उद्या काहीतरी झालं तर काय आहे, मग परत चॅनल चालणार नाही ना, असं असतंय. त्यामुळं निवांत जागायचं, खायचं पियायचं, एन्जॉय पण करायचा, कमवायचं पण मस्तपैकी. आता हा व्लॉग करतो मी एंड. आता लय बडबड केली आणि व्लॉगमध्ये काही चुकीचं झालं असेल तर माफ करा. आणि हा व्लॉग एंड करूया. आता भेटूया आपण नंतरच्या व्लॉगमध्ये. आता कधी व्लॉग येईल काही सांगता येत नाही. आणि आता हा व्लॉग एंड करूया. चला मग भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आता झोपतो मी पण. शुभरात्री आणि जय हिंद जय भारत. चला बाय बाय.